नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डिजिटल लर्निंग या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 23 मार्च 2024। तर आपल्या डेली करंट अफेअर्सच्या सीरीज मधील काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे घटक आज आपण अभ्यासूया। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। फर्स्ट क्वेश्चन आहे, भूतानचा सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळणारे पहिले भारतीय कोण ठरले आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे नरेंद्र मोदी। मार्च 2024 मध्ये भूतानच्या राज्य दौऱ्यावर असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींना भूतानच्या ऑर्डर ऑफ द ड्यूक गॅल्फो या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे। भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भूतानचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ऑर्डर ऑफ द ड्यूक गॅल्फो प्राप्त करणारे पहिले गैर भूतानी ठरले आहेत। म्हणजे ते पहिले भारतीय व्यक्तीही ठरले आहेत। तसेच भूतान व्यतिरिक्त म्हणजे भूतान देशाचे सोडून इतर देशांच्या व्यक्तीमध्येही ते पहिले गैर भूतानी व्यक्ती ठरलेले आहेत। भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक यांनी त्यांना प्रतिष्ठित सन्मान प्रदान केलेला आहे। म्हणजेच नरेंद्र मोदी यांना हा पुरस्कार कोणी प्रदान केलेला आहे? तर भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक यांनी। 2021 मध्ये भारत भूतान संबंध मजबूत करण्यासाठी तसेच कोविड-19 लस उपलब्ध करून दिल्यामुळे त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे। ऑर्डर ऑफ द ड्यूक गॅल्फो हा भूतानचा जीवनगौरव पुरस्कार आहे आणि तो भूतानच्या सन्मान प्रणालीचा शिखर मानला जातो। आतापर्यंत हा पुरस्कार फक्त 4च नामवंत व्यक्तींना मिळालेला आहे। नेक्स्ट आहे, मुंबई महानगरपालिकेचे नवीन आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? मुंबई महानगरपालिकेचे म्हणजेच BMCचे नवीन आयुक्त कोण झालेले आहेत बघा? तर याचे योग्य उत्तर आहे भूषण गगरानी। मार्च 2024 मध्ये भारतीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानंतर महाराष्ट्र सरकारने वरिष्ठ IAS अधिकारी भूषण गगरानी यांची मुंबई महापालिकेचे नवीन आयुक्त म्हणून नियुक्ती केली आहे। भूषण गगरानी हे मुख्यमंत्री कार्यालयात अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून कार्यरत होते। त्यांनी इक्बाल सिंग चहलची जागा घेतली आहे। ते 1990च्या बॅचचे IAS अधिकारी आहेत। नेक्स्ट आहे, पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारतासाठी ध्वजवाहक म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? तर याचे उत्तर आहे शरद कमल अचंता। खेलरत्न पुरस्कार विजेते आणि 2 वेळा राष्ट्रकुल चॅम्पियन टेबल टेनिसपटू शरद कमल अचंता यांची आगामी पॅरिस ऑलिम्पिक 2024 साठी भारताचा ध्वजवाहक म्हणून निवड करण्यात आली आहे। भारतीय ऑलिम्पिक संघटनेने याची घोषणा केली आहे। शरद कमल ऑलिम्पिकमध्ये भारताचा 19वा ध्वजवाहक असणार आहे। भारतीय पुरुष हॉकी संघाचे माजी कर्णधार मनप्रीत सिंग आणि मेरी कोम यांनी टोकियो ऑलिम्पिक 2020 मध्ये भारताचे ध्वजवाहक म्हणून नेतृत्व केले होते। तसेच मेरी कोम या भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहेत 2024च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये। नेक्स्ट आहे, IPL 2024 साठी चेन्नई सुपर किंग्स संघाचा नवीन कर्णधार कोण बनला आहे? तर याचे उत्तर आहे ऋतुराज गायकवाड। मार्च 2024 मध्ये चेन्नई सुपर किंग्सने ऋतुराज गायकवाड याची कर्णधारपदी निवड केली आहे। महेंद्रसिंग धोनीने चेन्नई सुपर किंग्सचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे। ऋतुराज गायकवाड हा CSKचा 4था कर्णधार बनला आहे। यापूर्वी MS धोनी, सुरेश रैना आणि रवींद्र जडेजा यांनी संघाचे नेतृत्व केले आहे। नेक्स्ट आहे, इस्रोने पुन्हा वापरता येण्याजोग्या प्रक्षेपण वाहनांच्या लँडिंग मोहिमेची यशस्वी चाचणी केली। त्याला काय नाव दिले आहे? तर याचे उत्तर आहे पुष्पक। मार्च 2023 मध्ये भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने कर्नाटकातील चल्लाकेरे येथील एरोनॉटिकल टेस्ट रेंज म्हणजेच ATR वरून पुष्पक नावाच्या त्यांच्या वापरता येण्याजोग्या लॉन्च व्हेइकलच्या लँडिंग मशीनची यशस्वी चाचणी केली। RLVचे हे तिसरे लँडिंग मिशन होते। भारतीय हवाई दलाच्या हेलिकॉप्टरने प्रक्षेपण वाहन सुमारे 4.5 किलोमीटर उंचीवर नेले होते। हे मिशन स्पेसमध्ये कमी किमतीत प्रवेश सक्षम करण्यासाठी पुन्हा वापरण्यायोग्य प्रक्षेपण वाहनासाठी आवश्यक तंत्रज्ञान विकसित करण्याचा एक भाग आहे। रियुजेबल लॉन्च व्हेइकल टेक्नॉलॉजी डेमॉन्स्ट्रेटर हा इस्रोचा सर्वात तांत्रिकदृष्ट्या आव्हानात्मक प्रकल्प आहे। पुन्हा वापरता येण्याजोग्या प्रक्षेपण वाहनांमुळे अंतराळ मोहिमांचा खर्च कमी होण्यास मदत होणार आहे। नेक्स्ट आहे, नुकताच कोणत्या भारतीय बिलियर्ड्स खेळाडूचा जागतिक बिलियर्ड्स म्युझियम हॉल ऑफ फेम मध्ये समावेश करण्यात आला आहे? तर याचे उत्तर आहे पंकज अडवाणी। मार्च 2024 मध्ये भारतीय बिलियर्ड्सपटू पंकज अडवाणी यांचा जागतिक बिलियर्ड्स संग्रहालयाच्या हॉल ऑफ फेम मध्ये समावेश करण्यात आला आहे। जागतिक बिलियर्ड्स संग्रहालय हे चीनच्या शांघाई शहरात आहे। पंकज अडवाणीने स्नूकर आणि बिलियर्ड्समध्ये 26 जागतिक विजेतेपदे जिंकली आहेत। तसेच पंकजकडे 18 बिलियर्ड्स आणि 8 पोकर वर्ल्ड टायटल्स आहेत। नेक्स्ट आहे, कोणत्या अंतराळ संस्थेला नुकताच एव्हिएशन वीक लॉरेट्स अवॉर्ड देण्यात आला आहे? तर याचे उत्तर आहे भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोला।
मार्च 2024 मध्ये भारतीय अंतराळ संशोधन संस्थेला चांद्रयान-3 मोहिमेतील उल्लेखनीय कामगिरीबद्दल एव्हिएशन वीक लॉरेट्स अवॉर्ड मिळाला आहे। इस्रोच्या वतीने अमेरिकेतील भारतीय दूतावासातील उपराजदूत श्रीप्रिया रंगनाथन यांनी हा पुरस्कार स्वीकारला। एव्हिएशन वीक लॉरेट्स अवॉर्ड हा एव्हिएशन आणि एरोस्पेस उद्योगातील व्यक्ती आणि संघाच्या अपवादात्मक कामगिरीसाठी दिला जातो। नेक्स्ट आहे, भारताने कोणत्या देशातून आपल्या नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी ऑपरेशन इंद्रावती सुरू केले आहे? तर याचे उत्तर आहे हैती। 21 मार्च 2024 रोजी भारतीय नागरिकांना हैतीमधून डोमिनिकन रिपब्लिकमध्ये बाहेर काढण्यासाठी ऑपरेशन इंद्रावती सुरू केले आहे। म्हणजेच हैती या देशातून नागरिकांना बाहेर काढून त्यांना डोमिनिकन रिपब्लिक या देशामध्ये सोडण्यात येणार आहे। परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस जयशंकर म्हणाले की 21 मार्च रोजी 12 भारतीयांना बाहेर काढण्यात आले आहे। हैती देशामध्ये हिंसक सशस्त्र टोळ्यांनी अराजकता माजवली आहे। 29 फेब्रुवारी 2024 रोजी हैतीमधील टोळ्यांनी हैतीची राजधानी पोर्ट ऑफ प्रिन्सवर हल्ले केले। हैतीने 3 मार्च 2024 रोजी आणीबाणी घोषित केली। हैतीचे कार्यवाहक पंतप्रधान एरियल हेनरी सध्या पोर्तो रिको येथे निर्वासित आहेत। हैती हा कॅरिबियन समुद्रातील हिस्पॅनियोला बेटावरील एक देश आहे। नेक्स्ट आहे, भारतातील पहिली बॅटरी स्टोरेज गिगा फॅक्टरी कोठे स्थापन करण्यात आली आहे? तर याचे उत्तर आहे जम्मू आणि काश्मीर। भारतातील पहिली बॅटरी स्टोरेज गिगा फॅक्टरी जम्मू आणि काश्मीरमध्ये स्थापन करण्यात आली आहे। यामध्ये ऑक्टोबरपर्यंत काम करण्यास सुरुवात होणार आहे। या गिगा फॅक्टरीचे उद्दिष्ट प्रगत बॅटरी ऊर्जा साठवण प्रणालीच्या निर्मितीसाठी पूर्णतः एकात्मिक परिसंस्थेची स्थापना करणे हे आहे। या बॅटरी स्टोरेज फॅक्टरीमुळे दरवर्षी 5 दशलक्ष टन कार्बन उत्सर्जन कमी होणार आहे। 2070 पर्यंत निव्वळ शून्य गाठण्याच्या भारताच्या उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी याचा उपयोग होणार आहे। यासाठी $18.7 दशलक्ष एवढ्या गुंतवणुकीसह 7 गिगावॅट प्लांट असणार आहेत। या बॅटरी स्टोरेज उपक्रमांमुळे सौर आणि पवन यासारख्या विविध अक्षय स्रोतांपासून ऊर्जा साठवणे आणि वापरणे सुलभ होणार आहे। नेक्स्ट आहे, भारतीय सैन्याने आपले पहिले अपाचे लढाऊ हेलिकॉप्टर स्क्वॉड्रन कोठे तयार केले आहे? तर याचे उत्तर आहे राजस्थान। 15 मार्च 2024 रोजी भारतीय सैन्याने आपले पहिले अपाचे लढाऊ हेलिकॉप्टर स्क्वॉड्रन राजस्थानमधील जोधपूरमध्ये तयार केले आहे। याची स्थापना 451 एव्हिएशन स्क्वॉड्रन नवीन अधिकृत AH-64E अपाचे अटॅक हेलिकॉप्टर चालवण्यासाठी करण्यात आली आहे। स्क्वॉड्रन हे एक युनिट आहे ज्यामध्ये अनेक लष्करी विमाने आणि त्यांचे विमान कर्मचारी असतात। फेब्रुवारी 2020 मध्ये भारताने भारतीय लष्करासाठी 6 अपाचे हेलिकॉप्टरसाठी बोईंग सोबत सुमारे $800 दशलक्ष किमतीचा करार केला। कराराचा एक भाग म्हणून भारतीय लष्करातील 6 वैमानिक आणि 24 तंत्रज्ञांना अमेरिकेतील बोईंगने प्रशिक्षण दिले आहे। अपाचे लढाऊ हेलिकॉप्टरची डिलिव्हरी मे महिन्यात सुरू होण्याची अपेक्षा आहे। अपाचे हेलिकॉप्टरची निर्मिती अमेरिकन कंपनी बोईंग करत आहे। अमेरिकेच्या लष्कराकडून त्याचा वापर केला जातो। नेक्स्ट आहे, दरवर्षी जागतिक जल दिन कधी साजरा केला जातो? तर याचे उत्तर आहे 22 मार्च। दरवर्षी 22 मार्च रोजी जागतिक जल दिन साजरा केला जातो। 2024 ची थीम आहे शांततेसाठी पाणी। जागतिक जल दिनाचा उद्देश पाणी आणि स्वच्छतेच्या संकटाबद्दल जागरूकता वाढवणे आणि ते सोडवण्यासाठी कृती करण्यास प्रोत्साहित करणे हा आहे। पाण्याशी संबंधित चिंतेबद्दल सार्वजनिक जागरूकता वाढवणे आणि लोकांना गोड्या पाण्याच्या स्रोतांचे शाश्वत व्यवस्थापन करण्यास प्रवृत्त करणे ही प्रमुख उद्दिष्टे आहेत। पहिला जागतिक जल दिन 1993 मध्ये साजरा करण्यात आला। नेक्स्ट आहे, वर्ल्ड एअर क्वालिटी रिपोर्ट 2023 नुसार जगातील सर्वात प्रदूषित देश कोणता ठरला आहे? तर याचे उत्तर आहे बांगलादेश। IQ-EAR या स्वित्झर्लंड आधारित संस्थेने जारी केलेल्या वर्ल्ड एअर क्वालिटी रिपोर्ट 2023 नुसार बांगलादेश हा जगातील सर्वात प्रदूषित देश ठरला आहे। यामध्ये पाकिस्तान दुसऱ्या तर भारत तिसऱ्या क्रमांकावर राहिला आहे। भारताची सरासरी वार्षिक PM2.5 सांद्रता 54.4 मायक्रोग्रॅम प्रति घनमीटर आहे। या अहवालानुसार 1 अब्जहून अधिक लोकांसाठी भारतातील PM2.5 सांद्रता जागतिक आरोग्य संघटनेच्या 5 मायक्रोग्रॅम प्रति घनमीटर या वार्षिक मार्गदर्शक मर्यादेपेक्षा जास्त आहे। 2022 मध्ये भारत 8व्या क्रमांकाचा प्रदूषित देश होता, तर त्याची सरासरी PM2.5 एकाग्रता ही 53.3 मायक्रोग्रॅम प्रति घनमीटर होती। नेक्स्ट आहे, भारतीय कृषी संशोधन परिषदेने कृषी क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञानासाठी कोणाशी करार केला आहे? तर याचे उत्तर आहे धानुका ॲग्रीटेक लिमिटेड। मार्च 2024 मध्ये भारतीय कृषी संशोधन परिषद आणि धानुका ॲग्रीटेक लिमिटेड यांनी सामंजस्य करार केला आहे। या कराराचा उद्देश शेतकऱ्यांपर्यंत नवीन तंत्रज्ञान पोहोचवण्यासाठी दोन्ही संस्थांचे कौशल्य वापरणे हा आहे।
या अंतर्गत धानुका ॲग्रीटेक लहान शेतकऱ्यांना कृषी उत्पादनाशी संबंधित प्रशिक्षण देणार आहे। नेक्स्ट आहे भारतीय बनावटीचे डॉर्नियर विमान खरेदी करण्याचा करार कोणत्या देशाने केला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे गयाना। मार्च 2024 मध्ये गयानाने भारतीय बनावटीचे डॉर्नियर विमान खरेदी करण्याचा करार केला आहे। गयाना डिफेन्स फोर्सने एक्सपोर्ट इम्पोर्ट बँक ऑफ इंडियाकडून 23.27 दशलक्ष डॉलर कर्ज घेऊन भारताकडून 2 विमाने खरेदी करण्याची योजना आखली आहे। गयाना भारताच्या हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडद्वारे बनवलेली 2 डॉर्नियर 228 विमाने घेणार आहे। यासाठी गयानाचे अर्थमंत्री आणि एक्झिम बँकेचे डेप्युटी जीएम यांच्यात एक करार झालेला आहे। नेक्स्ट आहे अलीकडेच याउंडे घोषणा चर्चेत होती ती खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? तर याचे उत्तर आहे मलेरिया रोग। मार्च 2024 मध्ये याउंडे घोषणा मलेरिया विरुद्धच्या लढ्यात एक महत्त्वाचा टप्पा असल्याचे सिद्ध झाले आहे। या अंतर्गत 11 आफ्रिकन देशांच्या आरोग्य मंत्र्यांनी मलेरियामुळे होणारे मृत्यू संपुष्टात आणण्याचे वचन दिले आहे। ही घोषणा याउंडे या ठिकाणी देण्यात आली। या घोषणेचा उद्देश आरोग्य पायाभूत सुविधा मजबूत करणे, कर्मचाऱ्यांची क्षमता वाढवणे आणि कार्यक्रमाची अंमलबजावणी वाढवणे हा आहे। याउंडे ही आफ्रिकन देश कॅमेरूनची राजधानी आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काही महत्त्वाचे चालू घडामोडी पाहिल्या। यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।